लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत नानपूर येथील एक लहानू भक्त आहेत आणि त्यांच्या जीवन प्रवासात घडलेले लहानूजी बाबांचे अनुभव ते सांगणार आहेत. दादा जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी महाराज. सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण. विलास रावसाहेब देशमुख. मूळ गाव तुमचं नानपूर. नानपूर. तुम्ही शेतात घडलेला जो प्रसंग आहे लहानूजी बाबांचा तो सांगा. लहानूजी महाराज सांगा. माझ्या शेतात तुरीचं कुटार होतं. बरं. आणि महाराज त्या टाकरखेड्यावर म्हणजे शिरपूर रोडवर बसलेले होते. बरं. आणि तो खडकीचा एक कुटार घेणारा माणूस आला आणि महाराजाला म्हणाला. हो. महाराज म्हणे बा मी येऊ काय हो. देवस्थानपर्यंत बा येऊ का गाडीवर. हो. त्यांना गाडीवर बसून घेतलं. कोण? त्या व्यक्तीनं. बरं. महाराजांना म्हटलं का मग टाकरखेडपर्यंत येऊ का मी गाडीवर. हो हो. त्यांना गाडीवर बसून घेतलं महाराजांनी. हो. आणि देवस्थानपर्यंत महाराज आले. देवस्थानातलं पूर्ण निरीक्षण केलं. समाधीचं याचं त्याचं आणि ढोराईचं गौरक्षणाचं सगळं मंदिरातलं निरीक्षण पाहणी केली. हो. आणि त्या पायऱ्यापर्यंत आल्यानंतर महाराज गायब झाले. आणि त्याला म्हणे का तुला कुठार आजच भेटून जाईल, तू काही चिंता नको. महाराजाच्या निर्वाणानंतरचा प्रसंग होय. असं काय. आणि महाराजांना सांगितलं त्याला का जवळपास किती दिवस झाले असावे. 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्षाची गोष्ट आहे. असं. बरं. 3 वर्षाची गोष्ट आहे. हो काय. आणि त्याच्यानंतर मग कुठे आले ते? कोण? तो व्यक्ती माझ्याच शेतात आला. तुमचं शेत त्याच भागात आहे? हा. कोणत्या भागात आहे तुमचं शेत? टाकरखेडा रोडवर. असं काय. हा. आणि तो मला सांगायला लागला ही हिस्ट्री. बरं. तो कुटारवाला. मग काय म्हणे ते? तो म्हणे हे तुमचं जे कुटार आहे महाराजांना दिलं म्हणे. असं काय. हा. असं म्हणाला तो. हो. अशी हिस्ट्री झाली म्हणे. हो. आणि तो दुसरा वांगीच्या लागवडीचा प्रसंग तो सांग. तो रमेश झंडे आहे शिरपूरचा. बरं. एक पाव एकर वांगी होती. बरं. कॅनलवर हे महाराज ते असं बोलून राहिले. अच्छा. त्याला हाका मारून राहिले. हो. त्याला असं वाटलं का बा आमचे काकाच बोलून राहिले. आणि आभाळ आलं होतं. हो. त्याच्यामध्ये बा वांगी लावून बंद होऊन जाईल. तर तो काही त्याला लक्ष त्यानं दिलं नाही. मग त्याचं लक्ष गेल्यानंतर महाराजच दिसले त्याला. हो काय. हो. मग महाराजापर्यंत आला तो. हो. म्हणजे त्याला दिसले ना महाराजापर्यंत आला. तो येत नाही तर महाराज गायब. म्हणजे या दोन्ही प्रसंगावरून तुम्हाला काय म्हणायचं आहे का लोक जे म्हणते का बाबा महाराज नाही आहे. माझं म्हणणं असं आहे का महाराज अजूनही जिवंत आहे. हे म्हणणं आहे माझं. आणि रामकृष्णदादा बेलूरकर आद्य ग्रामगीताचार्य जे रामकृष्णदादा बेलूरकर आहे यांनी त्यांच्या पोथीत लिहूनच ठेवलेलं आहे की बाबाजीनं सांगून गेले बा का मी इथेच बसलेला आहो, मला ज्या भक्तिभावानं तुम्ही हाक माराल तेव्हा मी त्याच्यासाठी तयार आहो, हजर आहो, हे बाबाजी सांगून गेले. ह्या तुमच्या दोन्ही उदाहरणामधून ते स्पष्ट होते. तर आज दादा थोडक्यात का होईना 2 प्रसंग तुम्ही सांगितले, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.